नमस्कार, मी विनायक. टॉप टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. उद्या 10वीचा निकाल लागतोय, पण या 10वीच्या निकालानंतर आपण पुढे काय करायचं, कोणती स्ट्रीम आहे जी आपण निवडायची, याच बद्दल आज आपल्याला बोलायचंय. काय वेगळे ऑप्शन्स आहेत का, ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. सुरुवात करूया आजच्या आपल्या टॉप टाइम. 10वी नंतर कोणती बाजू निवडायची आहे याच्याबद्दल आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, माहिती देणार आहेत करिअर काउन्सिलर केदार टाकळकर सर. स्वागत आहे तुमचं IBN लोकमत मध्ये. बरेच फोन येणार आहेत कारण निकालाच्या अगोदरचा दिवस म्हणजे हा खरं तर टेन्शन फिल्ड दिवस असतो, पण तरी सुद्धा आपण टेन्शन हलकं करायचा सुद्धा प्रयत्न करूयात. बघूयात काय फोन येत आहेत. तुमच्या फोनची आम्ही वाट बघतोय. आम्हाला फोन करा, त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या. आमचा नंबर आहे 022 668 9926. तुमच्या फोनची आम्ही वाट बघतोय. पण सर, आपण सुरू करूया. 10वीचा निकाल आहे. जसं मी म्हटलं, खरंच आज बऱ्याच जणांना कितीही दाखवलं की मला टेन्शन नाहीये तरीही थोडं टेन्शन असतं. नक्कीच नक्कीच. पण काय, आता उद्याचा दिवस हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. काय काय ऑप्शन्स आहेत या 10वी नंतर, या निकालानंतर माझ्याकडे? ऑप्शन बद्दल आपण बोलूयातच, पण मला पहिल्यांदा असं वाटतं की उद्याचा जो काही निकाल आहे तर तो मुलांनी आणि पालकांनी मनापासून ऍक्सेप्ट करावा. अगदी. आणि जो काही निकाल लागेल तो कदाचित अपेक्षेपेक्षा चांगला असेल, अपेक्षेपेक्षा थोडेफार कमी मार्क्स असतील, पण तरी ते मार्क म्हणजे आयुष्यभराची पेरणी आहे, ती सुरुवात आहे असं प्रत्येकाने समजावं. पण ते सर्वस्व मात्र नक्की नाही. म्हणजे ह्यापुढे सुद्धा आपल्याला खूप मोठे यश मिळवायचं आहे, खूप मोठा मार्ग आपल्याला हा पुढे मार्गक्रमण करायचा आहे, याची जाणीव ही प्रत्येक विद्यार्थी पालकांनी ठेवावी आणि त्यासाठी उद्याच्या दिवसापासून त्या मार्गक्रमणाला सुरुवात करावी. अगदी. म्हणजे मार्कांवर सगळं काही असं अवलंबून नसतं. कितीही मार्क मिळाले तरी आपण पुढे जायचंय, खचून जायचं नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. पहिला फोन सर आपल्याला आलेला आहे. जळगाववरनं भीमराव इंगळे आहेत. विचारा भीमराव. भीमराव, तुमचा प्रश्न थेट विचारा. तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा. तुमचा आवाज आमच्यापर्यंत तरच पोहोचेल. हॅलो, नमस्कार, बोला. हा नमस्कार. मला हे विचारायचं होतं, 10वी नंतर मुलाला NDA करायचं आहे, हा, तर थोडं मार्गदर्शन पाहिजे होतं. नेमकं काय करायचं म्हणाला? NDA ला जायचंय. NDA ला जायचंय. ठीक आहे. NDA ला जर का जायचं असेल तर 11वी-12वी त्यांनी सायन्स केलेलं कधीही चांगलं, आणि त्यानंतर मग NDA ची प्रवेश परीक्षेची तयारी ही त्याला करायला लागेल. पण 12वीचा आणि 11वीचा अभ्यास करत असतानाच ती तयारी जर त्यांनी केली तर अधिक चांगलं. बरोबर आहे. म्हणजे 11वी 12वी करून जर 11वी 12वी सायन्स असेल तर NDA ला जायला खूप चांगली मदत होऊ शकते. सोपं पडतं. अगदी. पुढचा फोन बुलढाण्यावरनं आलेला आहे. NT जुमनासे आपल्या बरोबर आहेत. विचारा. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. सर, उद्या मुलांचा निकाल आहे. हा, तर त्याला 10वी नंतर पॉली करायचा विचार आहे, तर थोडं मार्गदर्शन पाहिजे होतं. 10वी नंतर पॉलिटेक्निकला जायचंय का? पॉलिटेक्निकल कोर्सेस करायचे आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनियर. ठीक आहे. इलेक्ट्रिकल इंजिनियर. हो, त्याला 10वी नंतर करता येईल. साधारणपणे रिझल्ट लागल्यानंतर, म्हणजे रिझल्ट उद्याच लागते पण मार्कलिस्ट मिळाल्यानंतर 15 दिवस ती प्रोसेस चालते. त्याच्यामध्ये तुम्हाला अर्ज करायला लागतो आणि त्यानंतर मग कोणती ब्रँच किंवा कोणतं कॉलेज निवडायचं हे तुम्हाला ठरवायला लागणार आहे. पण महाराष्ट्रामध्ये भरपूर जागा आहेत. जवळजवळ 1,65,000 जागा या डिप्लोमाच्या 10वी नंतर डिप्लोमाला जाणाऱ्या मुलांसाठी आहेत. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला निश्चितपणे प्रवेश हा मिळेल. अगदी. पुढचा फोन घेऊयात. पुण्यावरनं गणपत दडके आपल्या बरोबर आहेत. विचारा गणपत. हा साहेब, माझा मुलगा 10वीला आहे आणि तो कॉम्प्युटर मध्ये हुशार आहे. उद्या रिझल्ट लागेल तर कुठल्या साईटला त्याला पाठवावं असं म्हणतोय मी. अगदी. कॉम्प्युटरच्या क्षेत्रासंदर्भातला हा प्रश्न आहे. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. कारण त्याला कॉम्प्युटरची आवड आहे तुम्ही सांगितलं, पण त्याला 2 प्रकारचे मार्ग उपलब्ध आहेत. म्हणजे एकतर 11वी-12वी सायन्स करायचं आणि त्यानंतर डिग्रीला इंजिनिअरिंगला जायचं, किंवा आधीचा जो प्रश्न होता त्याप्रमाणे की 10वी नंतरच डायरेक्ट तो डिप्लोमाला गेला तरी सुद्धा चालू शकेल. दोन्हीकडनं जे मार्ग आहेत ते मार्ग सेम आहेत. म्हणजे 11वी-12वी नंतर डिग्री जर केली कॉम्प्युटरमधली इंजिनिअरिंगची, तर 11वी-12वी 2 वर्ष अधिक डिग्रीची 4 वर्ष अशी 6 वर्ष होतात. आणि 10वी नंतर डिप्लोमा जर केला तर 10वी डिप्लोमाची 3 वर्ष आणि पुढे डिग्रीला डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळते, त्यामुळे डिग्रीची 3 वर्ष. म्हणजे दोन्हीकडनं जाणारे जे मार्ग आहेत ते 6-6 वर्षाचेच आहेत. त्यामुळे दोन्हीपैकी कोणताही मार्ग तुम्ही स्वीकारला तरी सुद्धा चालू शकेल. बरोबर. म्हणजे डिप्लोमा जरी अगोदर केला तरी वर्ष किंवा वेळ हा काही वाया जात नाही. दोन्ही बाजूंनी जर गेलं तरी 6 वर्षाचाच आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. यवतमाळवरनं विशाल ढोले आपल्या बरोबर आहेत. विचारा विशाल.
काही तांत्रिक कारणामुळे विशालशी संपर्क तुटलेला आहे. पण सर, जे आता मुद्दे आलेले आहेत, मार्कांवरती भरपूर सगळं काही अवलंबून असतं का? म्हणजे जर मला साईड्स सिलेक्ट करायचे असतील, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या आता 3 महत्वाच्या बाजू आहेत. बरोबर. पण जर मला या कुठलीही यातली एक बाजू सिलेक्ट करायची असेल, तर ती फक्त मार्कांवरनं सिलेक्ट करावी की आपल्या आवडीवरती पण जावं आपण? नाही, खरं तर मार्कांवरनं जाऊ नये, कारण 10वीला 50-60% मार्क मिळणारी मुलं ही सुद्धा सायन्स घेऊन खूप यशस्वी होऊ शकतात. कारण एकदा आपली आवडती बाजू मुलांना त्यांना करायला संधी मिळाली की ती मुलं पुढं जास्त त्यांची अभ्यासातली भरभराट किंवा प्रगती ही होऊ शकते. त्यामुळे 10वीच्या मार्कांवरनं साईड नक्की निवडू नये. बरं, म्हणजे मार्क कितीही मिळू देत, तुम्हाला जे काय आवडतंय ते तुम्ही करा आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात करिअर कसं चांगलं करू शकतो याचा खरं तर आपण विचार करूया. पुढचा फोन आलाय बीडवरनं, जालिंदर दराडे आहेत. विचारा जालिंदर. नमस्कार सर. नमस्कार. आपल्याला 10वी नंतर बीएससी ऍग्री करायची आहे. तर बीएससी ऍग्री करण्यासाठी 12वीला सायन्स तर आवश्यक आहेत. बरोबर. तर सायन्सला किती टक्केवारी मिळाली पाहिजे तर बीएससी ऍग्रीला आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन मिळू शकते सर? ठीक आहे. किमान त्यांचा 12वीच्या नंतरचा प्रश्न आहे. 12वीच्या नंतरचा. हा, पण म्हणजे तुम्ही आता 10वी नंतर सायन्सला जाणार हे तर तुम्ही ठरवलेलं आहेच, ती एक चांगली गोष्ट आहे. पण त्याचबरोबर 11वी-12वीला तुम्हाला सायन्सच्या जोडीने बायोलॉजी हा विषय असला पाहिजे आहे. आणि चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळण्यासाठी किमान 70% मार्क हे असले पाहिजेत. ही खुणगाठ मनाशी बांधून ठेवा आणि त्याप्रमाणे 11वी-12वीचा अभ्यास हा तुम्ही करा. बरोबर. 12वीला 70% मार्क मिळाले तर त्यांना कदाचित गव्हर्नमेंट कॉलेजला त्यांना जशी हवी आहे तसा त्यांना प्रवेश मिळू शकतोय. नागपूरवरनं प्रीती राऊत आपल्या बरोबर आहेत. विचारा प्रीती. प्रीती, तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा, तरच तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. हा, मी प्रीती राऊत बोलते. बोला. माझ्या मुलाला डिझेल मेकॅनिकल करायचं आहे, तर त्याच्यासाठी काही गायडन्स? मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचंय का? डिझेल मेकॅनिक. अच्छा. आपल्याकडे डिझेल मेकॅनिकल अशी ब्रँच नाहीये. त्याला त्यासाठी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग अशीच ब्रँच घेऊन त्याला पुढे डिग्रीपर्यंत जायला लागेल. आणि मग त्यानंतर त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये मग ते मे बी डिझेल असेल किंवा डिझाईन असेल, आणखीन बरीच ऑप्शन्स आहेत की जे त्याला त्यानंतर उपलब्ध होतील. परंतु डिप्लोमाला किंवा डिग्रीला डिझेल मेकॅनिक किंवा डिझेल इंजिनिअरिंग हा ऑप्शन आपल्याकडे नाहीये. बरोबर. म्हणजे इधर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग करावं लागेल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग करावं लागेल आणि त्याच्यानंतर स्पेसिफिकेशन जे आहेत ते त्यांना घेता येतील. पण सर, आता आपल्याला मुलांचे फोन येत आहेत, पण पालकांचे खूप फोन येत आहेत. पालकांनी सुद्धा उद्याच्या दिवशी काय नेमकं केलं पाहिजे? कारण जेव्हा ऍडमिशन घ्यायची वेळ येते तेव्हा मुलांची एक कधी कधी आवड असते, पालकांची दुसरी आवड असते. तर पालकांनी सुद्धा मुलांची आवड लक्षात घेऊन मुलांचे निर्णय त्यांच्या बरोबर घेतले पाहिजेत. बरोबर. पालकांना माझं एक सांगणं असं की उद्याचा जो काही निकाल लागेल तो निकाल कसाही जरी असला, मगाशी मी म्हणलं त्याप्रमाणे अपेक्षेपेक्षा खूप चांगला किंवा थोडे कमी मार्क, तरी तुम्ही मुलांच्या पाठीशी उभे राहा. कारण जोपर्यंत मुलांना ही जाणीव आहे की पालक आपल्या चांगल्या आणि वाईट दोन्ही परिस्थितीत आणि मनस्थितीत आपल्या पाठीशी आहेत, तोपर्यंत ती मुलं त्यांच्या पायावर खंबीरपणे उभा राहतील. म्हणजे ती मुलं जर त्यांना हा कॉन्फिडन्स जर का जाणवला तर. म्हणून रिझल्ट तुम्ही मुलं ऍक्सेप्ट करतील, तुम्ही ऍक्सेप्ट करा. आणि जो काही निर्णय घ्यायचा आहे की 10वी नंतर काय करायचं, तर हे करताना आपण एक पालक म्हणून किंवा कुणी शिक्षक असतील, समाजातले विविध घटक असतील, त्यांनी फक्त मुलांना माहिती देण्याचं काम करावं. अगदी. पण फायनल निर्णय जो काही असेल ना, तर तो निर्णय हा मुलांवरती सोपवावा. कारण हल्लीच्या जनरेशन मधली मुलं ही सफिशियंटली मॅच्युअर्ड आहेत. त्यांना चांगलं काय वाईट काय कळतं. पण आपल्याला जर वाटलं की अरे त्याला जे वाटते ते चुकीचं आहे, तर ते चुकीचं कसं आहे समजावून सांगण्याचं काम आपण करावं. म्हणजे जसं आपण म्हणतो की घोड्याला पाण्यापर्यंत न्यायचं, पण पाणी पिण्याचं काम हे त्यालाच करायचं आहे. त्या स्थितीपर्यंत आपण मुलांना आणून सोडावं. अगदी. आणि आपल्या अतृप्त इच्छा आणि आकांक्षा या मुलांवर थोपू नयेत, लादू नयेत. मुलांना मुलांचे निर्णय करू द्यावेत. पुढच्या अहमदनगरवरनं फोन येतोय. रमेश दातीर आपल्या बरोबर आहेत. विचारा रमेश. हॅलो, मी रमेश दातीर. बोला. वाघोली तालुका, शेवगाव जिल्हा, अहमदनगर. बोला, प्रश्न विचारा. विचारायचं होतं की 10वी नंतर करिअर निवडताना मुलांच्या कोणत्या गोष्टीला महत्व द्यावे? म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय? कुठल्या गोष्टीला, म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर गोष्टीबद्दल विचारताय की अभ्यासातल्याच गोष्टींबद्दल? हा, नेमकं कोणत्या गोष्टी त्यांच्या महत्व द्यावं? ठीक आहे. कुठल्या गोष्टी बघाव्यात म्हणजे असं? मुख्य म्हणजे मुलांची आवड. म्हणजे काही वेळा आपण लहानपणापासून आपलं मूल जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला असं जाणवतं की अरे तो खेळणी खेळताना पण एखादं खेळणं जर का त्याच्या हातून तुटलं तर तो ते परत जोडायचा प्रयत्न करतो.
काही वेळा मूल लहानपणी खेळणं मुद्दामून तोडतो का, तर ते खेळणं कशावर चालतं, किल्लीवर चालतं म्हणजे नक्की काय होतं हे जाणून घेण्यासाठी त्याला त्याच्या आतली यंत्रणा कशी आहे हे बघण्यामध्ये त्याला उत्सुकता असते. किंवा एखादा मुलगा शाळेमध्ये ते ऍक्टिंगमध्ये त्यांनी काहीतरी चांगलं केलेलं असतं, वक्तृत्व चांगलं असतं, वादविवाद स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या असतात. म्हणजे अशा ह्याच्यामध्ये मुलांची लहानपणापासून कशी जडणघडण झालेली आहे, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत, तर ह्या आपण समजून घ्याव्यात आणि त्याप्रमाणे पुढे त्यांनी काय करावं याबद्दलचं मार्गदर्शन हे पालकांनी त्यांना करावं. अगदी बरोबर. आणि हे या सगळ्या गोष्टी आपल्या पालकांना जास्तीत जास्त माहिती असतात आणि म्हणून पालकांचा गायडन्स हा करिअर निवडताना अत्यंत महत्त्वाचा ठरतो. नवी मुंबईवरनं अंकिता माघाडे आहेत. विचारा अंकिता. हॅलो, मी अंकिता मागाडे बोलतेय. हम्म. मला आयटी ऑफिसर व्हायचंय मोटरवरून, तर मी कुठली साईड घ्यायला हवी? ठीक आहे, तिला आयटी क्षेत्रात जायचं. आयटी क्षेत्रात जायचं आहे तर मग आता तरी बेसिकली तुला 11वी-12वीला सायन्स साईडच घ्यायला लागेल आणि मग त्याच्यानंतर BSc कॉम्प्युटर सायन्स आहे, BCA आहे किंवा इंजिनिअरिंग साईड ही सुद्धा ओपन आहे. परंतु IT मध्ये जर का जायचं असेल तर तू आत्ताच डिप्लोमावरती कॉन्सन्ट्रेशन न करता, कारण 10वी नंतर मुलं डिप्लोमाला जातात हे मी आधीच्या काही प्रश्नांच्या उत्तरामध्ये सांगितलं होतं, पण डिप्लोमाला न जाता तू 11वी-12वी सायन्स करून पुढे तू जा असं मला वाटतं. अगदी, म्हणजे मग डिग्री कोर्स करून म्हणजे 11वी-12वी करावी आणि त्याच्यानंतर मग तिने आपली पुढची काय डिग्री असेल ती निवडावी. बरोबर. हे प्रश्न जे आहेत या प्रश्नांची अशीच आम्ही वाट बघतोय. सरांकडनं आपल्याला गायडन्स घ्यायचा आहे, काय नेमकं करायचं हे सर आपल्याला सांगतायत. आमचा नंबर पुन्हा एकदा लिहून घ्या. आमचा नंबर आहे 022-668-99263. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN लोकमत. आज टॉक टाइम मध्ये आपण 10वी नंतर काय करायचं याच्याबद्दल बोलतोय. चिंचवडवरनं फोन आलाय. स्वामिनी जोशी आपल्या बरोबर आहेत. विचारा. हॅलो सर, माझा प्रश्न असा आहे की मी 10वी नंतर सायन्स बायफोकल घेण्याचा विचार करते, पण बायफोकल घेतल्यानंतर मी फक्त इंजिनिअरिंगला जाऊ शकते का अजून काही वाटा आहेत? अगदी. बायफोकलचा आणि इंजिनिअरिंगचा खरं तर काही संबंध नाही. फक्त बायफोकल हा सब्जेक्ट 200 मार्कांसाठी असतो आणि त्यातलं 100 मार्काचं प्रॅक्टिकल असतं. म्हणजे मुलं खरं तर 100 मार्काच्या प्रॅक्टिकलमध्ये भरपूर मार्क मिळतात आणि एका विषयाचा अभ्यास करण्याचा त्रास वाचतो म्हणून बायफोकल घेतात. पण बायफोकलला तू समजा कम्प्युटर घेतलं किंवा इलेक्ट्रॉनिक्स घेतलं म्हणून तुला पुढे इंजिनिअरिंगला कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला प्राधान्याने ॲडमिशन मिळेल किंवा तुझे काही गुण त्याच्यामध्ये वाढतील असं काही नाही. या दोन्ही गोष्टी पूर्णपणे सेपरेट आहेत, त्याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. अगदी. पण जर तिला इंजिनिअरिंग करायचं असेल आणि त्याच विषयात जर तिने इंजिनिअरिंग केलं तर तिला त्यात चांगला फायदा होऊ शकेल एवढंच. म्हणजे मिळालेल्या ज्ञानाचा थोडा वापर तिकडे आपल्याला करता येईल. सर, विषयांनुरूप आता आपल्याला फोन येत आहेत, पण जेव्हा विषयांची निवड करायची असते, कुठलीही बाजू आपण घेतली, आर्ट, सायन्स, कॉमर्स या कुठल्याही बाजूमध्ये जेव्हा विषयांची निवड करायची असते त्यावेळेस मग कशी विषयांची निवड करावी? खरं तर आपल्याला फायनली काय करायचं आहे ना, तर ते डोळ्यासमोर ठेवून विषयांची किंवा साईडची पण निवड करायची. म्हणजे विनायक, मी तुला एक चांगलं उदाहरण देईल की खूप मुलांना असं वाटतं की आम्हाला आर्किटेक्चरला जर का जायचं असेल तर आम्ही सायन्सलाच जायला पाहिजे, पण असं नाहीये. म्हणजे तुम्ही आर्ट्स करून, आर्ट, सायन्स, कॉमर्स काही करून आर्किटेक्चरला जाऊ शकता, प्रोव्हाइडेड त्याच्यामध्ये एक कंडिशन मात्र अशी आहे की त्या तुम्ही तिन्हीपैकी कोणत्याही साईडला गेला तरी मॅथमॅटिक्स हा तुमचा सब्जेक्ट असला पाहिजे. बरोबर. कारण ती नाटाची परीक्षा आहे, त्याच्या मार्फतच ते सगळे प्रवेश होतात. पण म्हणून आर्किटेक्चरला सायन्स कंपल्शन आहे अशी जी काही माहिती आहे तर ती माहिती मुलांना चुकीची असते. तेव्हा तुम्हाला फायनली जे काही करायचं आहे ना तर त्याचं ऑब्जेक्ट, आणि ते पण एक ऑब्जेक्ट नाही, असे 2-3 ऑप्शन डोळ्यासमोर ठेवून त्याच्यासाठी काय काय लागतं ही माहिती गोळा करा. म्हणजे मग तुम्हाला तुमचं करिअर छानपणे प्लॅन करता येईल आणि त्याप्रमाणे विषय निवडता येतील. अगदी बरोबर आहे. पुढचा फोन आलाय जयसिंगपूरवरनं. आदिर जमादार आपल्या बरोबर आहेत. विचारा आदिर. हॅलो, मला पुढे डिग्री करायची आहे गव्हर्नमेंट कॉलेजला. मग मी डिप्लोमा करून घेतलेली बरं, 11वी-12वी करून घेतलेली? आदिर, कशात डिग्री करायची आहे? मेकॅनिकल मध्ये करायची आहे, चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजला करायची आहे. अच्छा, ठीक आहे. मग तुम्ही डिग्री 11वी-12वी करून किंवा डिप्लोमा करून असं ते म्हणतात, आता काय करायचं? त्याच्यावरती माझं उत्तर असं की 11वी-12वी करून जा, कारण 11वी-12वी नंतर जास्त जागा शिल्लक असतात इंजिनिअरिंग कॉलेजला कोणत्याही, मग ते गव्हर्नमेंटचं असो किंवा प्रायव्हेट असो. परंतु डिप्लोमा नंतर जर तू डिग्रीला गेलास तर सेकंड इयर डिग्रीला फक्त 20% जागा शिल्लक असतात. म्हणजे पहिल्या वर्षी तू 11वी-12वी करून गेला तर तुला 100% जागांचा ऑप्शन आहे आणि डिप्लोमा करून गेला तर 20% जागांचाच ऑप्शन आहे. त्यामुळे तू 11वी-12वी करून जावंस असं मला तरी वाटतं. ठीक आहे. पुढचा फोन घेऊया. नाशिकवरनं रवींद्र कुडाळकर आहेत. विचारा रवींद्र.
हा नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम मी IBN लोकमतला धन्यवाद देतो की त्यांनी 10वी नंतर काय हा धन्यवाद. विषय निकालाच्या पार्श्वभूमीवर ठेवलेला आहे. हं. तर माझा प्रश्न असा आहे की सुशिक्षित पांढरपेशा पालकांच्या बाबतीत त्यांच्या मुलांबद्दल 10वी नंतर काय हा निर्णय घेणं सहज सुलभ आणि सोपं जातं, तितक्या सुविधा पण असतात. पण या उलट जी मुलं उपेक्षित आहेत त्या दुर्गम भागात राहतात, आदिवासी भागात राहतात, त्या परिस्थिती नसते दुर्दैवाने, अगदी अशा मुलांना निर्णय घेणं खूप कठीणचं जातं. तर आपण याबद्दल काय मार्गदर्शन कराल? खर तर खूप चांगला प्रश्न यांनी विचारलेला आहे. शहरांमध्ये राहतात त्यांना आपल्याला निर्णय घेता येतात, अगदी सोयीस्कररित्या पटकन निर्णय घेता येतात. पण जे दुर्गम भागात राहतात त्यांच्या पालकांचं काय, त्या मुलांचं काय, त्यांनी मग कशी बाजू निवडावी? खरं तर त्यांना बाजू निवडताना पहिला ऑप्शन असा की त्यांच्या जवळच्या तालुका किंवा गाव पातळीवरती जे कॉलेज उपलब्ध असेल किंवा तिथे ज्या विविध शाखा उपलब्ध आहेत, मग कदाचित तिथं सायन्स नसेलही, मग आर्ट्स कॉमर्स असेल, कदाचित तेही इंग्लिशमधनं नाही, तेही मराठीतनं आहे. म्हणजे सुरुवात तरी त्यांना त्यांच्या उपलब्ध जे काही सोर्सेस आहेत गाव किंवा तालुका पातळीवर तिथूनच त्यांना सुरुवात करायला लागेल. परंतु पुढच्या टप्प्यामध्ये मात्र म्हणजे 11वी-12वी नंतरच्या टप्प्यामध्ये मात्र थोडंसं निमशहरी किंवा शहरी भागांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांचा फायदा करून घेऊन ती मुलं पुढं चांगल्या प्रकारचं शिक्षण हे घेऊ शकतात. आणि त्यासाठी गव्हर्नमेंटच्या खूप वेगवेगळ्या स्कीम्स आहेत की त्या स्कीम्सच्या माध्यमातून ही मुलं खेडेगाव म्हणजे गाव पातळीवरनं ती शहरी पातळीवरती येऊन पुढचं शिक्षण हे घेऊ शकतात. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटची वेगवेगळी डिपार्टमेंट आहे, त्या डिपार्टमेंटमधून तुम्हाला माहिती उपलब्ध होईल किंवा आज बाजारामध्ये त्यासंबंधी माहिती देणारी पुस्तकही आहेत, ती वाचूनही तुम्हाला माहिती उपलब्ध होऊ शकेल. बरोबर. म्हणजे सरकारी कॉलेजेसमध्ये जरी ऍडमिशन अगोदर घेतली, गाव पातळीवर घेतली, आपल्या तालुका पातळीवर जरी काही असेल तिकडे ऍडमिशन घेतली आणि नंतर मग शहरांमध्ये आलं तरी या मुलांना आपलं करिअर प्लॅन करणं हे सोपं जाणार आहे. ही चर्चा अशीच आपल्याला सुरू ठेवायची आहे. 10वी नंतर काय करायचं, कोणते विषय घ्यायचे, कोणती बाजू घ्यायची, याबद्दल आपण बोलतोय. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN लोकमत. 10वी नंतर काय करायचं याबद्दल आज टॉक टाइम मध्ये आपण बोलतोय. मुंबईवरनं ओमकार कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत. विचारा ओमकार. हॅलो, मला 10वी नंतर आता हॉटेल मॅनेजमेंट करायसाठी कोणत्या साईडला जावं लागणार? अच्छा, छान. हॉटेल मॅनेजमेंट करायचंय, कुठली बाजू निवडायची? तुला आर्ट्स सायन्स कॉमर्स त्यातलं काही केलंस तरी चालणार आहे. म्हणजे आर्ट्सला गेला म्हणजे तिकडे जाता येईल वगैरे असं काही बंधन नाही. तू काही कोणतीही साईड तू निवडू शकतोस. म्हणजे त्याला असं काही नाहीये की त्यांनी सायन्सच निवडायला पाहिजे किंवा आर्ट्सच निवडायला पाहिजे. कुठलीही बाजू निवडून हॉटेल मॅनेजमेंट त्याला करता येईल. जयसिंगपूरवरनं कुणाल भोकरे आहेत. विचारा कुणाल. हॅलो, मला सर NDA करायचं आहे. हा, NDA पण असे कुठले कॉलेज आहेत की 11वी-12वी पण तिथे घेतात आणि तसंच NDA प्रशिक्षण देतात? अच्छा, NDAचं प्रशिक्षण म्हणजे त्यासाठी लागणारं जे काय प्रशिक्षण आहे ते सुद्धा त्याला हवंय, कॉलेज सुद्धा करायचंय, मग काय करायचं? हा दुसरा प्रश्न आहे. खरं तर NDA ला जायचंय. खूप चांगलं आहे. पण असं कॉलेज फक्त औरंगाबादमध्येच एक आहे. बाकी इतर महाराष्ट्रामध्ये असं एकत्र म्हणजे 11वी-12वी करता येईल प्लस NDA तिथंच करता येईल असं कॉलेज नाहीये. नाहीतर मुलं नॉर्मली 11वी-12वी कॉलेजमध्ये आणि NDA साठी प्रायव्हेट एखादा क्लास किंवा तिथं म्हणजे तिथं थोडक्यात शिक्षण घेणं असं मुलं करतात. कारण त्या औरंगाबादचं जे कॉलेज आहे तिथं जागा कमी असल्यामुळं सगळ्या मुलांना ते तर घेऊ शकणार नाहीत. बरोबर सर. पण जेव्हा विषयांबद्दल आपण बोलतोय, लँग्वेज निवडताना आपण काय खबरदारी घेतली पाहिजे? फॉरेन लँग्वेज जर आपल्याला उपलब्ध असेल तर फॉरेन लँग्वेजेस निवडावे, काय करावं? हा, म्हणजे जर आपल्याला उच्च शिक्षण कोणतंही घेणार असतो, म्हणजे मग ते अगदी इकॉनॉमिक्स मधलं असू देत किंवा इंजिनिअरिंग मधलं असू दे, MBAतलं असू दे, कोणतंही, पण एखादी फॉरेन लँग्वेज ही जर का 11वी-12वी लेवलला घेतलेली असेल तर त्याचा उपयोग हा पुढे शिक्षण घेताना आपल्याला निश्चितपणे होतो. किंबहुना त्या देशामध्ये किंवा त्या लँग्वेजेसमध्ये काहीतरी वेगळं करून दाखवण्याच्या अपॉर्च्युनिटीज ह्या उपलब्ध होतात. किंवा मग लँग्वेजला कधी कधी बऱ्याचदा असं होतं की IT हा ऑप्शन असतो, तर मग लँग्वेज न घेता IT घ्यावं, कारण सध्याच्या काळाची आता गरज आहे. तर मग IT ला आपण जावं. आणि मग IT कोणाकोणाला करता येईल, कुठल्या स्ट्रीम्स मध्ये करता येईल? आर्ट्स सायन्स कॉमर्स तिन्हीतल्या कोणत्याही मुलांना लँग्वेजला तो ऑर असतो. फक्त एक आहे की तो सगळ्या कॉलेजेसमध्ये असेलच असं सांगता येत नाही. पण जिथं आहे तिथं मुलांनी लँग्वेजच्या ऐवजी तो ITचा ऑप्शन नक्की स्वीकारावा. अगदी सर. आपल्याकडे वेळ अत्यंत कमी आहे, पण आज उद्या आता निकाल लागणार आहे. उद्याच्या अगोदर म्हणजे आज आपण हा मुद्दाम विषय ठरवलेला होता, पण काय सांगाल या सगळ्या मुलांना, काय सांगाल या सगळ्या पालकांना, काय करावं त्यांनी?
काही नाही, एकतर बेसिकली सगळ्यांना शुभेच्छा की रिझल्ट तुमचा छानच लागणार आहे, ह्याच्याबद्दल तुम्ही पूर्णपणे कॉन्फिडन्स बाळगा. आणि जो काही रिझल्ट लागणार आहे तो रिझल्ट हा तुमच्या आयुष्याच्या पुढच्या यशाची बेगमी करून जाणार आहे. त्यामुळे तुम्ही रिझल्टची अजिबात काळजी करू नका. सगळ्यांना परत एकदा मनापासून शुभेच्छा. खरंच धन्यवाद सर, इकडे आलात आणि आम्हाला हे मार्गदर्शन केलं त्याबद्दल. शेवट तुम्हाला सुद्धा सगळ्यांना उद्याच्या रिझल्टसाठी बेस्ट ऑफ लक देतो. रिझल्ट काही लागला खचून जाऊ नका. यानंतर पुढे आपल्याला काय करायचंय याचा विचार करा. बेस्ट ऑफ लक पुन्हा एकदा. सध्या इथे थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.